अरे बापरे, लेट्स गो. शीट 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 शीट. टायर फ्लॅट आहे समोरचा. यार आता पण उघडणार नाही एवढं लवकर दुकान. गुड मॉर्निंग मुंबई. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या मोठो ब्लॉगमध्ये. तर जसं की तुम्ही बघितलं, सकाळी आपल्या राईडची सुरुवात ही या फ्रंट टायरच्या पंक्चरने झाली. म्हणजे अजूनही पंक्चर आहे. मी घरामध्ये एअर पंप होता, त्याने हवा भरली आणि प्रवास सुरू केला. ॲक्च्युली मोठी पंक्चर नाही आहे, लहानच पंक्चर असावी. म्हटलं आता सकाळी सकाळी राईडचा जो बनवलेला मूड आहे तो खराब करायला नको. ॲक्च्युली काल मला थोडंसं जाणवत होतं की फ्रंट टायरमध्ये हवा कमी आहे, पण पंक्चर असेल असं वाटलं नव्हतं. गाडी काढली त्यावेळी एकदम समोरून गाडी बसली आणि माझ्या लक्षात आलं की कार्यक्रम झालेला आहे. आपण हवा भरली आहे. आता कुठेतरी पंक्चरचं दुकान आपल्याला मिळालं की आपण तिथे पंक्चर काढणार आहोत. तोपर्यंत हा आपला प्रवास असाच सुरू राहणार आहे. बाईकची पंक्चर काढून झालेली आहे. मागे आणि पुढे दोन्ही चाकांमध्ये हवा चेक केली. तर थांबलोच आहे तर मागे पण हवा चेक करून घ्यावी म्हटलं. सो ऑल सेट अँड वी आर गुड टू गो. बापरे, वी आर ऑलरेडी लेट. गणपती बाप्पा मोरया. गाडी थोडीशी बाजूला घेऊयात. इंटरकॉम फोनसोबत कनेक्ट करायचं राहिलं आहे. अरे बापरे, फ्लॅशलाईट ऑनच आहे. कनेक्टेड आहे मग गाणी का लागत नाही आहेत? काय गंमतच समजत नाही कधी कधी मला. तो वरून जाणारा जो रस्ता आहे तो आहे यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग. अँड ॲज वी ऑल नो, वी कांट राईड ऑन दॅट रोड. यार टू व्हीलरला अलाउड करायला हवं होतं यांनी, स्पेशली रायडरसाठी तरी निदान. म्हणजे तुम्ही असं करा की त्या रस्त्यावरती टू व्हीलरला सुद्धा टोल ठेवा, जेणेकरून अनावश्यक टू व्हीलरवाले त्या रोडवरती येणार नाहीत. म्हणजे जे लोकल आहेत किंवा बाकीचे जे कोणी असतील ते, म्हणजे आमच्यासारखे जे रायडर्स आहेत जे लॉंग डिस्टन्स टुरिंग वगैरे करतात, अशा लोकांना तरी तुम्ही त्या रोडवरती अलाउड करायला हवं होतं. वरून जाणारं एक्सप्रेसवे आणि या खालच्या जुन्या रस्त्यावरच्या ट्रॅफिकची अवस्था बघा. तर चला या ट्रॅफिकमधून बाहेर पडूयात आणि निवांत मोकळ्या हायवेवरती भेटूयात. थोडी जगा दे दो. अरे कोणी वाट देतं का वाट? अरे कोणी वाट देतं का वाट? थकलेल्या मनाला, कंटाळलेल्या जीवाला थोडीशी तरी वाट द्या. वाट द्या. ओ माय गुडनेस. ओ हो, चलो. शेडू टोल प्लाझा. ॲक्च्युली जोपर्यंत हा टोल नाका पास होत नाही ना, तोपर्यंत मुंबईमधून बाहेर पडल्यासारखं वाटतच नाही. चहा चहा चहा. म्हणजे अंतराचा विचार केला तर एवढ्या कमी अंतरावरती कधी चहा घेतला नाही आहे. पण वेळेचा विचार केला तर म्हणजे 7 वाजता आपण राईडला सुरुवात केली होती, आत्ता 9:35 होत आलेले आहेत. त्यामुळे वेळेनुसार आत्ता चहाची वेळ झालेली आहे. या रस्त्यावरती कॉर्नरिंग करायची जी मजा आहे, ओ हो हो हो, एवढा अप्रतिम रस्ता आहे. म्हणजे रस्ता तर खोपोलीपर्यंत सुरेख आहे, पण त्यापूर्वी जी वळणं आहेत, जे कॉर्नर्स आहेत ना, त्या कॉर्नर्सवरती टॅकल करायला एवढी मजा येते. ॲडव्हेंचर मोटरसायकलवरती आपण तेवढ्या प्रमाणात लीन करत नाही आहोत.
लागणार आहे. आता खोपोलीपर्यंतची वाट आपण नाही बघू शकत. आता आपण मस्तपैकी एक चहा घेऊयात. 5 ते 6 किलोमीटर अंतर खोपोलीच्या मागे आपण चहा घेण्यासाठी थांबलेलो आहोत. म्हणजे सकाळी 7 वाजता आपण राईडला सुरुवात केली होती, पण टायर पंक्चर असल्यामुळे राईड थोडीशी लेट झाली. म्हणजे पंक्चर काढण्यासाठी जवळपास तास ते 1.5 तास गेला. त्यामुळे आत्ता जवळपास 10 होत आहेत. सकाळी 7ला निघून 10 वाजलेले आहेत, तरीसुद्धा आपण अजून खोपोलीपर्यंतही पोहोचलेलो नाही. चहाची तलप आपल्याला आली होती, सो आपण चहा घ्यायला थांबलो होतो. चहा घेतला म्हणजे घ्यायला सुरू आहे. आणि हा चहा घेऊन झाल्यानंतर आपण गेला प्रवास कंटिन्यू करणार आहोत. मला वाटतं आता इथे चहा घेतल्यामुळे ब्रेकफास्ट लवकर यायची गरज भासणार नाही आहे. सो बघूया लोणावळ्यामध्ये ब्रेकफास्ट करायचा की स्किप करून पुण्यापर्यंत थेट जायचं. लेट्स सी, भेटूया बाईकवर. एवढ्या वेळीच्या कंटाळवाण्या प्रवासानंतर एका चांगल्या आणि कडक चहाची अपेक्षा होती. एनिवेज, अजून एक चहा घेता येईल नंतर. चलो, काही राहिलं नाही आहे? नाही. चलो. खोपोली क्रॉस करता करता एक गोष्ट निदर्शनास आली आहे की वर घाटात पाऊस पडून गेलेला आहे. म्हणजे निसर्गाने आत्तापर्यंत तरी साथ दिली आहे. हे काय, हे महाशय रेनकोट घालून आलेले आहेत, म्हणजे वर नक्कीच पाऊस होता, जो आत्ता नसेल अशी आशा आहे. आपल्या या हिमालयन 450वरती ही पहिली राईड नाही, ॲक्च्युली हा पहिला मोटो व्लॉग आहे. राईड यापूर्वी झालेली आहे. So basically this is the Royal Enfield Himalayan 450. I have purchased this motorcycle in March 2024. March, March. And this is the first single cylinder liquid cooled engine from the Royal Enfield. It has 14 Nm of torque and 40 bhp of power. So this is a pretty powerful motorcycle itself. You are riding a Royal Enfield motorcycle and you suddenly jumped on this motorcycle, so you will feel the difference. This is not your ordinary Royal Enfield. This motorcycle is way more powerful than your old Royal Enfield motorcycle. So keep this in your mind before buying or riding this motorcycle. It is not that scary that of the KTM 390 Adventure, but it is a linear motorcycle with a lot of power. So my riding experience with this motorcycle is pretty good till today. But today I faced the issue with the tube spoke wheels. I got my first puncture, and that is why I'm little bit late today. So let's talk about what are the modifications I have done on this motorcycle. First of all, I brought this touring windshield from the Royal Enfield. Then after that, this is the double take mirrors, which you can buy in any local market. Then I have installed this Mototorque crash guard. Top rack. I bought that top box from the local market. पावसाळ्यात निसर्ग खूप सुंदर होतो ॲक्च्युली. म्हणजे जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात फिरायचं असेल ना, तर नेहमी पावसाळ्यात फिरा. तो बापरे. तर चला,
मस्तपैकी गरम गरम मिसळ खाऊयात. तर मित्रांनो, लोणावळा क्रॉस केल्यानंतर टोल नाक्याच्या थोडंसं अलीकडे एक जोगेश्वरी मिसळ हाऊस आहे. तिथे आपण मिसळ खाण्यासाठी थांबलेलो आहोत. ही आपली मिसळ आलेली आहे, एकदम झणझणीत. ॲक्च्युली मगाशी चहा घ्यायला थांबल्यानंतर विचार होता की पुण्यापर्यंत थेट जायचं, कुठेही थांबायचं नाही आहे. पुण्यात गेल्यानंतर जेवण किंवा हेवी ब्रेकफास्ट करता येईल, जो काय असतो. पण जसं जसं वर आपण घाट चढत आलो तशी तशी पोटातली भूक ही वाढत गेली. झणझणीत मिसळ आली आहे, पटापट खाऊया आणि उरलेला प्रवास सुरू करूया. भेटूया आता बाईकवर. तर मित्रांनो, मगाशी ब्रेकफास्ट करत असताना बऱ्यापैकी पाऊस पडत होता. मला वाटलं पुन्हा प्रवास सुरू करण्यापूर्वी आपल्याला रेन लायनर घालावे लागणार आहे. पण आत्ता वेदर पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे, म्हणजे ऊन पडलं आहे. तुम्ही बघू शकता पाऊस पडून गेला आहे. आभाळ पूर्णपणे मोकळं झालेलं आहे आणि पुढे मला नाही वाटत आपल्याला रेन लायनर्स घालायची गरज भासणार आहे. ही अशी आपली बाईक टॉप बॉक्ससोबत खूपच सुंदर दिसते. तर चला राहिलेला प्रवास सुरू करूया. मिसळ ॲज युजल एकदम झणझणीत होती. दाबून ब्रेकफास्ट झालेला आहे, म्हणजे एवढा झालेला आहे की आता दुपारी लंचची पण गरज नाही आहे. तो लंच आता स्किपच करावा लागणार आहे. हो चलो. सोमाटणे टोल प्लाझा. तर सोमाटणे टोल प्लाझापर्यंत आपण आलेलो आहोत. वाव, हे ऑलमोस्ट आपण पुण्यामध्ये आलेलो आहोत. तळेगाव दाभाडे पुणे काही फारसं अंतर उरलेलं नाही आहे. 11:41 झालेले आहेत. 12 सव्वा 12पर्यंत आपण पुण्यामध्ये घरी पोहोचू असं वाटतंय. आपण पुण्यामध्ये आलेलो आहोत. आता आपण आहोत नाशिक फाट्यावरती. तर खूप छान राईड झाली, खूप मजा आली. आता हा ब्लॉग आपण इथेच थांबूयात आणि आता इथून हार्डली मला एक 10 ते 15 मिनटं लागतील घरी जायला. सो लेट्स एंड दिस ब्लॉग हिअर. राईड हार्ड, राईड सेफ.